हा जीवनाचा खेळ खूप कसोटीदायक आहे. पहिल्या मासी बायांना 9 महिने होतात. माणसाला किती महिने होतात नंतर सांगेल. पहिल्या मासी एक थेंब, त्या थेंबापासून परमेश्वर जागतो. असे 9 महिने 9 मासिक पाळीमध्ये खेळ तो करतो. आत्मा त्याचा आहे, आपण त्याचे आहोत, जो की दिसत नाही. आता समजदारी खूप आली, शिक्षण खूप वाढलं, सगळे ज्ञानी बनून राहिले, पण मर्यादा आपण ठेवत नाही. या भगवंताजवळ कोणाची कंप्लेंट आली नाही पाहिजे, असं आपल्याला आपला देह बनवा लागेल. तर या देहाचं सार्थक, या जीवनाचं सार्थक त्याचं काही ढंग नाही. कंप्लेंट नाही आली पाहिजे. आत्मा तोही परमात्मा ज्यांनी जन्माला टाकलेला आहे, या हाड मास रक्ताच्या शरीर रूपी या अवतारी पुरुषाला जन्माला ज्यानं टाकलं, तो सांभाळाल आपल्याला, जरूर सांभाळेल. आपला विश्वास कमजोर होऊन जाते आणि आपण इकडे तिकडे सैरा वैरा आपलं मन भटकत राहते. आत्मविश्वास वाढवा लागत, आत्मबल वाढवा लागत, तर भगवंत आपल्याला अजून दृढता देईल, ज्ञान प्रदान करल भगवंत. आता लेकर बाळ डॉक्टर इंजिनियर पर्यंत शिकले, चांगली गोष्ट आहे. तरी माझा ध्यास आहे, निर्धार आहे, या मंडळाचे लेकर, शैक्षणिक लेकर शिक्षणामध्ये प्रगती केलीच पाहिजे. त्यांच्या शिक्षणात काय कमी पडते, कॉम्प्युटर असो कि वाचनालयाचे पुस्तक असो, काय कमी पडते या मंडळात येऊन सांगायचं. प्रयत्न करू त्या लेकराला. आपला लेकरू या जगामध्ये सायंटिस्ट बनला पाहिजे, या मंडळाचं नाव गेलं पाहिजे की परमपूज्य परमात्मा मंडळातला एक लेकरू सायंटिस्ट बनला. दुसरा लेकरू कलेक्टर बनला पाहिजे. तिसरा लेकरू कमिशनर बनलं पाहिजे, आणि बनल, जरूर बनल. विश्वास ठेवाल तर तुम्ही ती पदवी हासिल करा. नुसतं मी कुठं चुकलो माग माग जात राहा, ते आपली चूक आपल्याला सापडणार बी नाही, आणि तुम्ही कार्यकर्त्यांचं डोकं खराब करू शकता. म्हणून आजच्या घडीला हा निर्धार करा. हे भगवंता, गुरुजी काय बोलून राहिले, या मंडळाचं एक एक लेकरू चांगल्या हायएस्ट पदावर गेलेच पाहिजे, मंडळाचं नाव झालंच पाहिजे, तर सत्याचा झेंडा लागल असं आम्ही गृहीत धरतो. आज बी गुरुजी या वयामध्ये गोवा, बॉम्बे, पुणे, दिल्ली आज बी प्रचार प्रसाराच्या दौऱ्या चालू आहे.
म्हणून माझ्यानं होते, मी सक्सेस व्हावं या प्रचार प्रसारामध्ये. म्हणून हा आपला लेकरू शिक्षणामध्ये प्रगती केलीच पाहिजे. निर्धार करा, निश्चय करा. ज्याचं डोकं नाही चालत त्याचे डोकं चालवल भगवंत, त्याला ज्ञान पुरवत अशी व्यवस्था करत भगवंत. आपल्या पोराले बाबानं 3 घंटे झोडपलं आढळण्या पैशासाठी. लडका होणं सपूत, कपूत नाही होणं, आज बी बाबाचं म्हणणं आहे. आमच्या खांद्यावर गेले आहे बाबा. मेरे को लड़का होना सपूत आज भी मैं एक एक को तपासून का बाबांचे म्हणणं आहे. परीक्षेत नापास नको व्हा, प्रयत्न करा. आपल्या घरी आई वडिलांच्या साथ घ्या. आपल्या बाबाले म्हणा, आपल्या वडिलाला म्हणा, किंवा डोक्यात कावणारा तुमचे वडील तुम्हाला सांग भगवंताला सांगायचं, शब्द नाही तोडायचे. आई वडिलांच्या जवळ जाऊन बसायचं, स्पष्ट भाषेत बोलायचं. बाबाचा एक लेकरू, एकुलता एक लेकरू सायंटिस्ट बनला अमेरिकेमध्ये. पण नुसतं अमेरिकेमध्येच राहिल्यानं होणार नाही. या भारताच्या लेकरू येतं सायंटिस्ट म्हणून. या परमात्मा मंडळाद्वारे आपल्या सायंटिस्टची किमया दाखवली पाहिजे. कर्ज लेकरू आणि कोणी कमाच्या कपूत लडका होणार, कपूत नाही होणार. विचार करा. आणि होते भलाही पैसा आपल्या जवळ कमी असत, पूर्वज भगवंत आपल्याला ज्ञान जरूर पुरवत. आपल्या मंडळाच्या या लेकरांनी कॉम्प्युटर चालवलं, खूप 80,000 ऑनलाईन फॉर्म भरून दिले. किती निस्वार्थ सेवा आहे. बाबा तुमच्या अंगावर ठेवणार नाही, लेकरांच्या अंगावर ठेवणार नाही. बाबा तुम्हाला धैर्य देईल, हिम्मत देईल, ज्ञान देईल. असा भाव तयार करायचा. मी काय करू शकतो इथं. मनातलं आत्मबल जर वाढवा, आत्मविश्वास जर वाढवा, नुसतं इथं येऊन हात जोडल्या नाही होणार, तर काहीतरी स्वच्छता करा. हे घर आहे भगवंताच्या. आपण भगवंताच्या घरामध्ये स्वच्छ विचारात बसलो आहोत. स्वच्छ आचरण आपल्याला दाखवायचं आहे. स्वच्छ बोलण्याची, एकामेकाशी जेव्हा आपण संवाद गाठतो, स्वच्छ बोला, निर्मळ बोला. आता जे गडी सेवकात पैशाचा देवाणघेवाण केली, सेवकामध्ये फंड बीसी बंद करा, सट्टा जुवा दारू बंद करा, लॉटरी बंद करा, आपली नजर बंद कर, चांगली ठेवा. आपल्या आकारामध्ये तो बदल, आपला विकास होईल. सेवकात तोंड वाजवू नका, दुपडी माजवू नका. कंप्लेंट इथं आलीच नाही पाहिजे. आणि टीम आहे चर्चा बैठक, रॅली काढते, हे बंद करा. टीम आहे चर्चा बैठक, चाहे MP असो UP असो. का बोलता मैं, ये टीम आहे चर्चा बैठक कोणी चालू केली नाही. मी मोठा झालो पाहिजे आणि या टीम आहे चर्चा बैठकीमध्ये मार रॅली काढतात. मार 5,000 रुपये
वर्गणी खिचतात, हे असं नाही पाहिजे. एक तर रॅली काढू नका, नाही तर टीम आहे चर्चा गटात बंद करा. काहीतरी विचाराने चालायचं आपण. आणि काही ढंग नाही जीवनाचे, त्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. अशा तऱ्हेनं आपण एकामेकाला हिंमत देऊ, एकामेका करू सहाय्य, अवघे ठरू असू पंथ. चांगला पंथ आहे, सुंदर स्वच्छ पंथ आहे. म्हणून प्रत्येकाने आजच निर्धार करायचा. आता बाबाची रॅली निघल 3 एप्रिलला. जे जे लोक रॅली काढतात त्यांनी स्वतः पोलीस ठाण्याची परवानगी घ्यायची. कुणीच असो, कोणत्याही गटाच्या असो, मंडळाला सांगू नका. मंडळाला फक्त हे सांगा, हे भगवंता पहा आम्ही पोलिसाची परवानगी आणली. भगवंत खुश होईल, धक्का नाही लागणार. शांतीनं कोणत्याही जो रस्ता तुम्ही निर्धारित केलाय त्या रस्त्यानं शांतीनं यायचं. प्रणाम देवोचा नारा लावायचा. डीजे आहे, हे डीजे खूप मोठ्या मोठ्यानं आवाज करतो. येथून तर सडकीपर्यंत आवाज जाते. एवढा आवाज नको करा. आपल्या लेकराचं परीक्षेची वेळ आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. आता कोणी नाश्ता खातात, सडकेवर दोन्ही सडकेवरच कागद नाही, हे चूक आहे. हे स्वयंसेवक किती काम करतील? स्वयंसेवक अरे भूक करतात, रातभर काम करतात बिचारे. येथून तर टीमची पर्यंत पुरी स्वच्छता करतात. प्रत्येक सेवकाने पहाटे उठून रॅलीच्या दिवशी आपल्या घरी अंगण सडा करा, लहानशी रांगोळी काढा. आपलं घर, आपलं अंगण किती स्वच्छ राहते तेवढं स्वच्छ भगवंत ज्या लाईन जाऊन राहिले ते लाईन क्लिअर करा, स्वच्छ करा. परमेश्वर सगळ्यांना आशीर्वाद देईल, परमेश्वर सगळ्यांना ताकद देईल. अशा तऱ्हेनं प्रत्येकाने आपली इमेज भगवंताला दाखवायची. भगवंत जरूर खुश राहील. आणि तो एक मुद्दा घेतला शिक्षणाच्या, त्या मुद्द्याकडे लक्ष ठेवा. पुढच्या वेळेला आजपासून पुढच्या 12 महिन्याच्या नंतर कोणता लेकरू सायंटिस्ट झाला, कोणता लेकरू कलेक्टरची स्पर्धा परीक्षा देऊन राहिले, कोणता लेकरू कमिशनर स्पर्धेमध्ये उतरले. आता मुंबईची स्पर्धा परीक्षा होती, बरेच सेवक मुंबईला गेले होते. 30 वर्षाची सुनबाई ते बी परीक्षेला गेली. गुरुजी चांगले मार्क मिळतील मला. वारे वा सुनबाई. पोलीसची भरती होती, जायचं आणि आज नापास व्हा, उद्या नापास व्हा. तरी पोलीस भरतीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी व्हा, रेल्वेमध्ये सहभागी व्हा, चाहे कोणतंही गाव असो. मुंबईमध्ये झालं रेल्वेचं. आपण रोजगार समाचार हा पेपर वाचा. आपल्या मोबाईल मध्ये त्याचा आराखडा खिचून टाका, भरा पेपर. कुठं ना कुठं भगवंत आपल्याला चांगलं पदाधिकारी बनवल, एवढा आत्मविश्वास ठेवा, आत्मबल वाढवा. आणि दुःख आहे उद्या नष्ट होणार आहे. आत्मबल जर विश्वास जर मजबूत आहे तर. काही लोकांनी झाडं लावायला आले,
प्रदर्शनी तयार करायला आले, अरे माती लावली आपल्या डोंगराले तर त्यांच्या डोंगरा बसला. मी उभा करू शकतो त्यांनी, बसते. लाखो रुपये नाही लागणार. डॉक्टर म्हणते कटोरी काढायला लागते. चल मोबाईल द्या, मेरे बाबा बैठे वहां पे. कल त्याची एक माती घे, एक पत्ती घे लहानशी, आपल्या डोंगराला. अरे वैद्यराज रावणाच्या कब्जामध्ये होता, तरी हनुमानजीनं उडान मारली तर वैद्यराजची खोपडी घेऊन आला. त्यावेळेला कोणती औषध होती? हे मातीची आणि झाडाची पत्ती घासत होते, ते औषध होती. आजही आहे, आजही आहे. पण याच्या अगोदर मी स्वच्छ आहे का, मी निर्मळ आहे का, मी पवित्र आहे का, त्या झाडाला मी आवडतो का, या मातीला मी आवडतो का? ते माती बी काम नाही करणार. म्हणून प्रत्येकाने असे काही काही मुद्दे लक्षात ठेवायचं. नाही समजलं, मंडळात यायचं, आम्हाला भेटायचं. हे गुरुजी माझ्याजवळ स्पर्धा परीक्षेचा डिक्शनरी नाही आहे. अरे डिक्शनरी हे तुमचा दिमाग आहे, कॉम्प्युटर आहे, हे तर डिक्शनरी आहे. इथूनच प्रकाश पडणार आहे, त्याची हरकत नाही. आमचे लेकर आहे सगळे. आम्ही एकामेकाला पुढे वाढवण्यासाठी प्रयत्न करू. सेवकात शुद्ध व्यवहार करा. नाही शुद्ध करतायत, बाहेर एवढं जग पडलंय, जगामध्ये खेळ. पण या सेवकात कोण वाजवायचा नाही, एकामेकाची कंप्लेंट करायची नाही. नाही तर आपल्यावरच आपत्ती येते. जो कोणी कंप्लेंट करल त्याच्यावरच आपत्ती येणार आहे. बघा, बराच वेळ घेतला. मी भगवंताला, बाबाला आणि सगळं माझ्या सेवक बांधवाला माफी मागून आपले 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार.